कॉमेंट्री बॉक्सच्या समोर गणेश सर प्लीज त्या खेळाडूंना दूर करायचं प्लीज. या बाजूला प्लीज, कॅमेरामॅनच्या या बाजूला द्या आणि या राईट साईडला त्या फोकसच्या त्या बाजूला द्या. हे अजिबात समोर थांबू नका प्लीज, विजन क्लिअर होऊ द्या आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर. रिव्हर्स अटेम्प्ट, चांगला फटका तिथे क्षेत्ररक्षक आहे पॉइंटला. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. रेनबोवडा भरपूर वेळ घेता तुम्ही, जरा स्पीडअप करा मॅच. व्हॉट अ शॉट. दिस इज अ टिपिकल शॉट फ्रॉम आकाश. सीमारेषे बाहेर चौकार. चांगली बॅटिंग सुरू आहे ग्राउंडवर. वियंग पॅकर माझगाव ओपनिंग बॅट्समन आपण बघतोय सूरज उपाध्याय, आणि त्याचबरोबर स्ट्रायकिंग एंडला आकाश. आणि धावसंख्या आपण बघतो आतापर्यंत जी अंकी जरी धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 7 धावा. वेगवान चेंडू पुन्हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न हाफवली करून थोडासा वाईडच्या आपण बघतोय मिड ऑफला खेळाडू उभा तिथे चेंडू जातोय, तोपर्यंत डॉट बॉल. हो आपण बघूया लेग स्टिकच्या बाहेर चेंडू आणि वाईड बॉलचा सिग्नल पंचांनी केले. धावसंख्येत भर होईल वाईडच्या स्वरूपात. आपण पाहतो RR चषक सामना क्रमांक 5 सुरू आहे ग्राउंडवर. नंतर अजूनही 2 सामने शिल्लक आहेत आजच्या दिवसातले रात्रीतले. चेस केलाय चेंडूला, चेंडू ऑप्शनच्या खूप बाहेर आहे. वाईड बॉल. धावसंख्येत भर 2 आपण वाईड बघत आहोत. या आपण ऐकूया आवाज सचिनचा, सचिन ठाकूरचा. हॅलो. यापुढील सामना जो सुरू आहे तो रॅम्बो वर्सेस यंग पॅकर माझगाव 11. रॅम्बो वडाला वर्सेस व्ही यंग पॅकर माझगाव. व्ही यंग पॅकर माझगाव या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यांची धावसंख्या एकूण आता झाली आहे ती 13. एक षटक झालेलं आहे. धावसंख्या झाली ती 13. आकाश हा वैयक्तिक 9 धावांवर खेळत आहे व सूरज 1 धावेंवरती. सूरज उपाध्याय आणि आकाश 2 फलंदाज, ओपनिंग सलामीचे फलंदाज सुंदर फलंदाजी करताना आपल्या संघासाठी. आणि 13 धावा कुठल्याच त्यांनी एक षटकामध्ये. दुसरं षटक घेऊन येत आहे तो सोमित.
सुंदर चेंडू झिप थ्रू झाला होता. गुड लेंथ एरियावरती पडला होता चेंडू. सुंदर असा चेंडू टाकला होता तो समितने. आणि हा मात्र टॉप एज लागला होता. आणि पाहूया RR चषक 2024 आयोजक सन्माननीय आर्यन राजूराव आणि अर्णव राजूराव. प्रतिष्ठानगरमधील ज्येष्ठ समाजसेवक राजूभाई राव यांच्या निदर्शनाखाली आपण हे सामने खेळवत आहोत. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितलेले आहे. पाहूया तिसरे पंच काय हा निर्णय देतात या आणि फलंदाज मात्र इथे बाद झालेला आहे. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली होती मात्र तिसऱ्या पंचांनी बाद घोषित केलेला आहे. फ्लॅक्सला लागल्यावर ब्लॅक जो पडदा आहे त्याच्या वर जर लागला तर आउट आहे. तर तिथे आपण थर्ड अंपायरकडे नक्कीच पाठवू शकतो डिसिजन. अंपायर्स आर ऑल्सो ह्युमन बीइंग. यू कॅनॉट say that umpire can give all the decision correctly. So with the help of television reply, the umpire had decided that this is going to be out. ब्लॅक पडद्याच्या वरती आउट असणार आहे. पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना सर्व स्पर्धकांना मी सूचना देतो की ब्लॅक पडद्याच्या वरती आउट असणार आहे. सेमीफायनलमध्ये आपण बघितलं मुकेश रॉयल हा संघ पोचला होता आणि आता मात्र सॉरी जॉर्ज 11 हा संघ पोचला होता. आणि आता दत्ता 11 जॉय यांच्यामध्ये दत्ता हा सामना जिंकला होता. ह्यामध्ये जो सामना जिंकेल रॅम्बो वडाला वर्सेस वी यंग पॅकर माझगाव तो संघ दत्ता 11वर खेळेल. दॅट विल बी द क्वार्टर फायनल. तो क्वार्टर फायनल असेल दत्ता वर्सेस द विनर्स ऑफ दिस मॅच. यावेळेला आपण फ्लिक केलेला आहे. लेक्सरच्या दिशेला एक धाव मात्र निश्चित मिळते फलंदाजाला. धावसंख्या किती झाली ती 14. आणि मग आपल्याला पाहायला मिळेल सेमीफायनल. विनर्स ऑफ द थर्ड मॅच अँड विनर्स ऑफ द फोर्थ मॅच. दॅट विल बी व्हेरी इंटरेस्टिंग. अरुण ऑन स्ट्राईक. Samit, that's some top edge and well, that's box out. Surely that's box out. Ridiculous shot by the batsman. Trying to play a little clever shot, too clever on that occasion. Got the leading edge of the bat and the ball flied over the deep covers region. Box out. The batsman already walked into his dugout and the new batsman आपण पहिला आउटर कॅम्पमधील एकूण 16 संघ या स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत. प्रथम पारितोषिक 50,000 रुपये व आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये व आकर्षक चषक. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आपण यांना 1,111 प्रत्येकी खेळाडूला. त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाजाला अजून एक आनंदाची बातमी आहे की त्यांना टी शर्ट स्मार्ट वॉच आणि आकर्षक चषकसुद्धा येणार आहे. मालिका 2,222 रुपये. टी शर्ट कॅप बॅट and trophy. Terrific.
धावसंख्या एकूण झाली ती 16. तीन षटकं झालेले आहेत. धावसंख्या एकूण झाली ती 21. 21 for 2. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे.
व्ही एम पॅकर्स माझगाव या संघाने 4 षटकांमध्ये एकूण 24 धावा मारलेल्या आहेत आणि रॅनबो वडाळा यांना 25 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. बराच वेळ झालेला आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लवकरात लवकर. व्ही यंग पॅकर्स माझगाव लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सामना सुरू करायचा लवकर लवकर. पंच आपण सूचना द्यायची क्षेत्ररक्षणाला की लवकर लवकर सामना सुरू करायचा आहे.
हॅलो 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 हॅलो. हॅलो हॅलो, माईक चेक, माईक चेक. हॅलो हॅलो. पंचवीस धावांचं लक्ष आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. आतापर्यंत धावसंख्या अंकी जलदीमध्ये धावफलक 9. आघाडीच्या आपण बघतोय फलंदाज म्हणजे आशिष आणि ऋतिक. स्ट्राईक एंडला आशिष, गोलंदाज आकाश. स्वीप करायचा प्रयत्न थोडासा आपण बघतोय हवेमध्ये चेंडू, पंचांकडे अपील. पंचांवर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही आहे. षटक क्रमांक पहिले ते समाप्त होते पॉवर प्लेचं. आणि धावसंख्या अंकी जरी एकूण धावफलकावर 9 धावा, 25 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. 18 चेंडू आणि अजूनही 16 धावांची आवश्यकता. सामना आपण बघत होतो म्हणजेच रेम्बो वडाळा विरुद्ध व्ही यंग पॅकर माजगाव. व्ही यंग पॅकर माजगाव संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय घेतला की बॅटिंग करू, पण त्यांच्या फलंदाजांनी फक्त 24 धावा त्यांनी केल्या. 24 चेंडू 24 धावा आणि 25 धावसंख्येचं एक माफक लक्ष असेल ते रेम्बो वडाळा संघासमोर. चला लवकर निर्णय घेऊन सामना लगेच सुरू करायचा. वेळ अजिबात घेऊ नका फिल्डिंग टीम. यानंतर अजूनही 2 सामने आम्हाला कव्हर करायचे आजच्या रात्रीमध्ये. घड्यात जवळजवळ आपण बघतो की 12:36 मिनिटं होतात, त्यामुळे जरा मॅच स्पीडअप करा. आजचा दिवस पहिला दिवस होता, थोडेसे उशिराने सामने सुरू झाले. 8:25 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय. तो शेड्यूल आपण 6चा दिला होता, पण उद्या मात्र वेळेवर सामने सुरू दिले. मात्र याचा नोंद घ्यायची प्रत्येक संघाने. उद्या दिवसात खेळत असलेले संघ आपण याची नोंद घ्या. वेळेवर आपल्याला उद्याच्या दिवसात सामने सुरू करायचे. पहिला सामना असेल दोधा प्रतिष्ठान ऐरोली विरुद्ध मनस्वी 11 विक्रोळी. असा पहिला सामना उद्या बघायला मिळेल. वेळ आपण मेन्शन केली संध्याकाळी 6ची, म्हणजे 6 वाजता सामने सुरू होतील. 5:15 रिपोर्टिंग करायचं आहे. मॉडर्न क्रिकेट क्लब वर्सेस शुभम 8 गणसुरी असा सुद्धा सामना बघायला मिळणार आहे उद्या दिवसामध्ये. बॉलिंग मार्गवर सूरज उपाध्याय. षटक क्रमांक 2 मध्ये. पहिला चेंडू बॉटम हँडचा खूप चांगला वापर. हाफ व्हॉली केलं, ड्राईव्ह केलाय, कॉन्फिडेंटली एक्झिक्यूट केलाय चेंडू. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10. ऋतिकच्या बॅटमधून हा सिंगल आपण बघतोय. ऋतिक खेळतोय वैयक्तिक 7 वर. 10 धावा धावफलकावर अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. फिफ्टीन स्टिल रिक्वायर फ्रॉम द 17 डिलिव्हरी. 17 चेंडू 15 धावांची गरज. आशिष ऑन स्ट्राईक. तिथे मात्र शतशः काय क्विक सिंगल काढण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट. अपील होते पंचांकडे.
आणि बघायचंय दोन्ही पंच इथे मात्र काय निर्णय देत आहेत, जे मात्र एसटीच्या मागे उभे आहेत. संदीप गुंडा पेलिन त्याचबरोबर सिद्धेश मनसेकर. दोन्ही पंचांचे निर्णय बघूया काय आहे त्या ठिकाणी. डायरेक्ट हिट तर केलंय. पंचांचा निर्णय बाद आहे, पण तिसऱ्या पंचांकडे त्यांनी स्वतःहून रेफर केलेला आहे. त्यांचा ओरिजिनल डिसिजन बाद आहे, पण बघूया तिसऱ्या पंचांकडे रेफर केला आहे. फलंदाज रिचार्जमध्ये पोहोचलाय की नाही. डायरेक्ट हिट होत असताना नॉट आउट. फलंदाज नाबाद. धावसंख्या 11. स्ट्राईक एंडला पुन्हा पोहोचल्या तो ऋतिक. सूरज उपाध्ये पुन्हा पुढचा चेंडू घेऊन राऊंड विकेट. चांगला ड्राईव्ह. कामदा कॉपी बुक स्टाईल. व्हॉट अ शॉट. व्हॉट अ टायमिंग बाय ऋतिक. तंत्रशुद्ध फटका. टेक्निकल साऊंड क्रिकेट. पुस्तकी फटका बघायला मिळतोय. हाफ वॉली करून का फटका ड्राईव्ह केलाय. एक्सलेंट शॉट विथ द गॅप, थ्रू द गॅप. आणि हा चौकार बघतोय आपण. फलंदाज ऋतिकच्या बॅटमधून धावसंख्येत भर झाली. धावसंख्या आपण बघतोय एकूण 15 धावा. हो, फलंदाज बाद होणार या ठिकाणी. बॉक्स आउट. So Ritik back to dugout. First wicket down. Direct box out. One down batsman battingला पोहोचतोय. Batsman name please. Batsman name please. Karan. New batsman Karan. करण पोचलाय. वन डाऊन बॅट्समन ग्राउंडच्या आतमध्ये. रेड टी शर्ट. 70-70. The Karan is a new batsman. चौकार मारल्यानंतर आपण बघतो की फलंदाजी मात्र होते तो बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये. आणि सांघिक यश मिळत आहे. एकूण धावसंख्या बघतो. एकूण धावफलक 19. 19 ऑन द बोर्ड. स्टील रिक्वायर 6 to run. 12 चेंडू 6 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. रेम्बो वडाळा या संघाला. बारा चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 6 धावा.
चला मॅच स्पीडअप करायची वेळ अजिबात घेऊ नका. बॅटिंगसाठी पोचलाय फलंदाज तो म्हणजेच जयेश, 4थ्या क्रमांकावर बॅटिंगला उतरलाय. घनश्याम शिंदे. बॅकफुटला गेला, जवळ समोर एक्झिक्यूट केला गेला, क्विक सिंगल खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. तो फलंदाज जयेश. अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या 20 धावा आपण बघतो दाफलकर रॉय. इथे मात्र रेनबो वडाळा या संघाची. हो व्हॉट अ शॉट, काय फटका आहे. व्हॉट अ शॉट. स्कोर इज इक्वल नाउ. जस्ट 1 रन टू गो. 1 रन टू विन. आज बरेचसे उलटफेर बघायला मिळाले सचिन. चांगले संघ स्पर्धेच्या भारतातून आपण बघितलेत. मागच्या सामन्यात आपण बघितलं की दत्ता इलेव्हन या संघाने मात्र एक कडवी झुंज दिली आणि जय रॉयल फॅम या संघाला मात्र स्पर्धेचा बाहेरचा रस्ता दाखवला. बघतो आपण बघतोय की VM पॅकर माझगाव एक कडक संघ, एक स्ट्रॉंग संघ होता ग्राउंडवर, त्याला सुद्धा मात्र पराभूत केले मैदानावर ते रेनबो वडाळा संघाने. चला दत्ता इलेव्हनचे कॅप्टन लगेच टॉस करून घ्यायचं आहे. दत्ता इलेव्हनचे कॅप्टन या आपण सामन्याचा पुरस्कार लगेच जाहीर करूया. तो या सामन्याचा सामनावीर ठरला आशिष. 1 षटक 4 धावा 1 विकेट आणि बॅटिंगमध्ये आपण बघितलं 8 धावा त्याने केल्या. आशिष इज द मॅन ऑफ द मॅच. तर दत्ता केळुसकर आपल्या कॅप्टन आपण पाठवून द्या टॉससाठी. ग्राउंडवर टॉस केला जाईल. व्यंकटेश. सामनावीरचा पुरस्कार आशिषला दिला जाईल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. बाकीच्या इथून प्रेक्षकांनी उठायचं थोडा वेळ. थोडं सहकार्य करा. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ग्रीन टी शर्ट, ब्ल्यू टी शर्ट प्लीज. हॅलो. चला दत्ता केळुसकर यांच्या शुभेच्छा मी देतो हा पुरस्कार. आणि आशिष ठरला मॅन ऑफ द मॅच, ज्याने 1 षटक टाकलं, 4 धावा खर्च करून 1 विकेट काढली आणि 8 धावा सुद्धा केल्या आपल्या बॅटमधून. तो आशिष ठरलाय सामनावीर. दत्ता केळुसकरच्या शुभ हस्ते आम्ही देतो सामनावीरचा पुरस्कार तो आशिषला. सो आशिष ठरलाय सामनावीर मॅन ऑफ द मॅच. चला रेनबो आपला निर्णय आपण कळवायचा आहे. आपण नाणेफेक जिंकलेली आहे.